इंद्राणीचं स्वप्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिला गावात शाळा उभी करायची आहे आणि त्या शाळेच्या कामासाठी म्हणून आम्ही मुंबईला आलो आहोत. हिंदू आहे म्हणून आदू आहे आणि आदू आहे म्हणून हिंदू आहे. इतके दुश्मन झालेत ना हिंदू आदूचे की आम्हाला आता शस्त्र उचलावेच लागतात दरवेळेस. माझे हे सगळे 3 नखं उलटी झाली होती आणि रक्त सगळीकडे सगळं होत राहतं, पण याच्यामध्ये पण मजा आहे. नंतर हेच आठवण तरी शूट थांबलं नाही, कंटिन्यू करत राहिलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. कलर्स मराठीवर खूप मोठा महासंगम घडतोय आणि कशाविषयी घडतोय, नेमकं काय घडणार आहे हे आपण इंदू आणि आदूकडून जाणून घेऊया. खरं तर सगळ्यात आधी मुंबईत खूप खूप स्वागत आहे तुमचं. कसे आहात? आम्ही मस्त. तू सांग कशी? मी छान आहे. कसं वाटतंय मुंबईत येऊन? घरी आल्यासारखं वाटतंय, मज्जा वाटते. मुंबईला मिस करत होतो आणि इतके दिवस इथे शूट करतोय, असं वाटतं छान काहीतरी वेगळं, एक वेगळी वाइब आहे. येस, पण आता जसं मी म्हटलं की आता महासंगम आहे आणि कशाविषयी महासंगम आहे आणि नेमकं काय काय घडणार आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्ही आता मुंबईत आलात आणि इथे येऊन तुम्ही कोणाची मदत करणार आहात ते जरा प्रेक्षकांना सांगाल? इंद्राणीचं स्वप्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिला गावात शाळा उभी करायची आहे आणि त्या शाळेच्या कामासाठी म्हणून आम्ही मुंबईला आलो आहोत. आणि आमच्यासोबत एक गोष्ट घडते, आम्ही पण काही प्रॉब्लेम्समध्ये फसतो आणि त्याच सायमल्टेनियसली वल्लरीच्या आयुष्यात पण आपल्या प्रेरणाचं अपहरण झालेलं आहे. तर ती सुद्धा एकटी लढती आहे, ती आणि तिच्या मैत्रिणी एकट्या लढत आहेत. तर आम्ही दोघीजणी मिळून कसं प्रेरणाला वाचवतोय आणि माझेही प्रॉब्लेम्स आमचेही प्रॉब्लेम्स आम्ही कसे सॉल्व्ह करतो, या सगळ्या गोष्टींना घेऊन आपला हा महासंगम हा महा आठवडा आहे. आणि यामध्ये आपण रामायणाची कथा सुद्धा रिलेट करतो आहोत. तर तेही तुम्हाला बघायला फार मज्जा येईल की नेमकं कोण लक्ष्मण आहे, कोण हनुमान आहे आणि हे सगळं कसं जुळून येणार आहे हे बघणं. फार ड्रामा भरलेला आहे, याच्यामध्ये खूप ड्रामा आहे, तो बघायला तुम्हाला खूप आवडेल. तर हे प्लीज मिस करू नका, कारण की सगळेजण खूप मेहनत करतात या सिक्वेन्समध्ये. नक्कीच हे सगळं बघायला आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, पण मला आदूला विचारायचं आहे की इंदूला किती साथ द्यायची अशी ठरवलीच आहे? आदू तर इंदूला म्हणजे हिंदू आहे म्हणून आदू आहे आणि आदू आहे म्हणून हिंदू आहे, त्याच्यामुळे ते दोघं आयुष्यभरासाठी सोबतच असणार. तर मग जिथे इकडे पण हिंदू आली तर आदू येणारच होता. पण इथे आल्यावर आदूला इथे काहीतरी लागल्यासारखं दिसतंय. सो काय आहे हा नेमका सीन? आता ट्विस्ट ते हा बघा आहे की इकडे आल्यावर काय घडतं त्यांच्यासोबत, की ज्याच्यामुळे आदूला एवढं मार लागतो. आणि तेच त्यासाठी एपिसोड बघायला लागेल. सगळं रहस्य आहे. आता सांगितलं तर तुम्हाला एपिसोड बोर होणार. पण आता आम्ही तर तिकडे येतच नाही त्या सेटवर, कारण खूप लांब आहे तुमचं असं. येस, पण मला यायला पाहिजे, आम्ही मिस करतो तुम्हाला. इथे आल्यावरच भेटता तुम्ही. आता गायत्रीला कॉन्टॅक्ट करते, गायत्रीला विचारते कधी नाशिकला पाठवते. पण या सगळ्या सोबत आदू आणि इंदूचा बॉन्ड नेमका कसा आहे? आदू आणि इंदूचा बॉन्ड म्हणजे ॲज अ कॅरेक्टर बोलतोय का आम्ही? ॲज अ कॅरेक्टर तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण ऑफस्क्रीन बॉन्ड नेमका कसा आहे? आम्ही इतके आदू आणि इंदू सोबत करतोय, आम्ही 18 तास सोबत असतो. तर आता आम्ही सिंक झालोय, म्हणजे आमचे रिॲक्शन सुद्धा कधी कधी सेम निघतात. नॉर्मली बोलताना सुद्धा काही आवडलं तरी वाव, हा स्वर पण आमचा सेम लागतो. इतकं आम्ही खूप मस्ती करतो आणि असं वाटतच नाही की हा कोणीतरी नवीन एक ऍक्टर आहे आणि आम्ही एका प्रोजेक्टसाठी सोबत आलो. असं वाटतं आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पण मी बघते तर आदू इंदूला जास्त त्रास देतो असं आहे. हो, हे खरं आहे, ते दिसते. मी फक्त बोलताना पण खरी खोड इकडून होत असते. खोटे आरोप येते. खरं तर आम्ही दोघं एकमेकांचे खोड काढतो आणि खोड नाही काढला तर आम्ही लो राहतो. म्हणजे मग एकमेकांचे पॉवर हाऊस होतो आम्ही. जोपर्यंत आम्ही मस्ती करणार नाही तोपर्यंत आमचं काम पण चांगलं होणार. आणि दोघांचे स्वभाव पण असे, आम्ही जर शांत आम्हाला बसवलं ना तर आमचा परफॉर्मन्स सुद्धा असा, आम्ही सीन पण असतो पण आम्ही जर चार्ज असलो, आम्ही जर मस्ती करत असलो ना, किती सिरियस सीन असू दे आम्ही तो असा आणि खूप इंटेन्स करून टाकतो, पण मूड चांगला पाहिजे. एवढे दोघं मस्तीखोर आहात, मला सांगा त्या सेटवर किती प्रँक करतात आणि एखादा असा मोठा प्रँक कोणता केला आणि कोणी कोणासोबत केला? त्या सेटवर तर म्हणजे आम्ही सेटनुसार बदलत नाही, आम्ही प्रत्येक सेटवर आम्ही ठरवतो या सेटवर जायचं. आता नीट येताना सुद्धा आम्ही ठरवलं होतं की ऐक निशांत, आपण तिकडे भांडायचं नाहीये, आपण नवीन सेटवर चाललो, एकदम छान शिस्तीत वागूयात, यांना परेशान नाही करायचं. पण स्वभाव तो स्वभाव आहे, आम्ही नाही बदललो. आम्ही इकडेही मस्ती करतात, पण आमच्या मस्तीला साथ मिळाली आहे वल्लरी, प्रेरणा ह्या सगळ्यांचीच. तेजा त्या सुद्धा खूप मस्ती करतात, त्यामुळे असं काही वेगळं वाटत नाही. इकडे त्यांची मस्ती असते तशीच आमची तिकडे मस्ती असते. पण या सेटवर आल्यावर काय केलं प्रँक वगैरे काय कोणासोबत की काहीच नाही, की शूटच इतकं काम आहे ना. वापस आम्हाला नाशिकला पण जायचंय, त्यामुळे कंटिन्यू काम करतो. पण मधल्या शॉटच्या मधला काळ मात्र आम्ही बसल्या काय ना, पण आमचं काहीतरी चालू असतं. मला हे विचारायचं की फायटिंग म्हणजे जे सिक्वेन्स असतात किंवा सीन्स येतात ना, ते खूप करणं डिफिकल्ट असतं, कारण दुखापत होऊ शकते. हे सगळं सीन करणं एक ऍक्टरला किती चॅलेंजिंग असतं?
चॅलेंजिंग तर असतंच, पण एका ॲक्टरचं आयुष्य तेच असतं ना, की जेवढे जास्त चॅलेंजेस येतील आणि त्याच्यावर ओव्हरकम करणं, त्याच्यावर मात करणं, हेच त्याचं काम असतं. तर चॅलेंजेस आल्यावर अजून भारी वाटतं, की मुळात खूप सीन असे कमी असतात ज्याच्यात खूप असं काही द्यावं लागतं. आणि ॲक्शन सिक्वेन्स असं असतं याच्यात, की त्यात तुम्ही पूर्णतः फोकस राहिले पाहिजे, कारण थोडी पण तुमची हुकाचूक झाली तुम्हाला लागू शकतं, इंजुरी होऊ शकते. तर अर्थात ते कधी सुरू होतं आणि कधी संपतं असं कळतच नाही. म्हणजे मी तर एवढा इन्व्हॉल्व असतो त्या सीन्समध्ये, की म्हणजे मला असं असतं की येस, आता कधी नव्हतं एकदा फाईट सिक्वेन्स येतात, आल्यावर तो चोपायचा आपल्याला, एवढंच डोक्यात असतं. कारण कोणाला स्वतःला हिरोईक बघायला नाही आवडणार, तर जेव्हा ते स्क्रीनवर दिसतं तर अर्थात आपल्याला असं वाटतं की वाव यार, काहीतरी केलंय आपण. आणि आमच्याकडे पण जेव्हा फाईट सिक्वेन्स येतो आदू असा असतो, बोला सर काय करायचं बोला तुम्ही. पण आता खरं असं करताना कधी दुखापत झाली आहे का, कधीही इथे किंवा या आधी अशी कोणती दुखापत झाली आहे का? हो, म्हणजे सेफ्टी मेजर्स खूप असतात, आमच्या तिकडे पण असतात, तिकडे पण होते. पण खूपदा मी स्वतः खूप इन्व्हॉल्व होऊन करत असल्यामुळे मला करताना बऱ्याचदा दुखापत होते. पण मला असं असतं की ठीक आहे ना, मग ठीक आहे, लागलं. कारण त्या झोनमध्ये मी इतका त्यात गुंतलेलो असतो की मला कुठे लागल्यावर ते कळत पण नाही. मला माझे आपलं प्रत्येकने त्या दिवशी सांगितलं की मला इथं लागलेलं, इकडे लागलेलं, म्हणून म्हणलं ओके. मला हा इतका त्याला फाईट सिक्वेन्स खूप आवडतो आणि तो इतका मन लावून करतो ना फाईट सिक्वेन्स. आणि आमच्या दोघांनाही मारा येत राहतात आता आजकाल. इतके दुश्मन झालेत ना इंदू आदूचे, की आम्हाला आता शस्त्र उचलावेच लागतात दरवेळेस. म्हणजे एक सिक्वेन्स होता तर तिचे इंदूचे नख असे उलटे झाले होते सगळे. हो, काल पण माझं लागलं मला. काल तर मला इथे लागलं कुठेतरी, काळं निळं झालं होतं मला. आणि नंतर पॅकअप नंतर कळलं की आपल्याला काहीतरी लागलंय. तर तिकडे सुद्धा एका मुलाला मारायचा सिक्वेन्स होता, की तो आदूच्या विषयी अफवा पसरवतो की तो वाईट आहे वगैरे, तर त्याला मारायचा सिक्वेन्स. तर माझे हे सगळे 3 नख उलटी झाली होती आणि रक्त सगळीकडे सगळं होत राहतं. पण याच्यामध्ये पण मजा आहे. नंतर हेच आठवण, तरी शूट थांबलं नाही. आपल्याला वेगवेगळ्या टप्प्याची माणसं भेटतात आणि त्या सगळ्यांना घेऊन आपण जेव्हा जिंकतो तेव्हा किती छान वाटतं. आणि आता जेव्हा इंदू इथे आली आणि एवढी सगळे म्हणजे पिंगा गर्लची जेव्हा साथ मिळते, किती छान वाटतं. आणि इंदू एवढ्या चांगल्या माणसांना सोबत घेऊन पुढे गेली. विठूच्या वाडीमध्ये इंद्रायणीसाठी फक्त मोजकीच माणसं आहेत. त्यातल्या त्यात माझा आदू, माझे व्यंकू महाराज, शकुंतला काकी, नारायण. पण इथे आल्यानंतर फ्रंट फूट वरती आल्यानंतर मला खूप बरं वाटतं की अख्खी पिंगा गँग माझ्यासोबत आहे. जशी माझी फंट्या गँग तिकडे आहे तसं मला माझी फंट्या गँग मी मिस करत नाही, कारण इथे पिंगा गँग आहे माझ्यासोबत. आणि जेव्हा 4 मुली अशा आपल्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्यावरती एक हुरूप येतं ना, की आता तर माझी शाळा होणारच आहे. तर ते कांची म्हणून पण मला फार इंटरेस्टिंग वाटत होतं, कारण की तिकडे मी मला कधी कधी सीन करताना फील होतं की यार इंदू किती एकटी आहे, तिला मुलगी कुणीच नाही जी तिला समजून घेईल तिच्या भाषेत. पण वल्लरी आणि तेजा या सगळ्यांचं बोलणं ऐकून वगैरे असं की नाही, धीर द्यायला आहेत आपल्याला कोणीतरी. येस, म्हणजे आता फंटा गँगने ऐकायला पाहिजे की इंदू तुम्हाला अजिबात मिस करत नाही. नाही तसं नाही, फंटा गँग तुम्ही बेस्ट आहात. तुम्ही बेस्ट आहात, पण पिंगा सुद्धा बेस्ट आहे. नाशिकहून इथे आल्यावर नाशिकची कोणती गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतात? मी ऍक्च्युली माझ्या सगळ्या सेटला मिस करते. त्यातल्या त्यात खूप जास्त, खरं तर मी सगळ्यांनाच मिस करते. पण इकडचे पण लोक खूप चांगले, त्याच्यामुळे एकटी बसली की मला सेटची आठवण येते. पण यांच्यामध्ये आले की मी विसरून जाते की मी दुसऱ्या सेटवर आहे. आता तू कोणाला मिस करतो? मिस तर सगळ्यांनाच, अर्थात सेटची आठवण तर येते, कारण ते आमचं एक प्रकारचं घरच आहे. मी 18-19 तास शूटच करत असतो तिकडे, त्याच्यामुळे खूप आपुलकीचं वातावरण आहे. एकमेकांशी जुडल्या गेलोय सगळे आम्ही. तर त्यांचे पण बऱ्याचदा फोन आले की कधी येत आहेत म्हणून. तर हे सगळं तर मिस करतोय. त्यातल्या त्यात नाशिकचा गारवा मिस करतोय. हो बापरे, येस. नाशिकचं वातावरण म्हणजे इथे आम्ही कंटिन्यू पाणी आणि घाम येत असतो. अर्थात मुंबईची सवय मोडली. नाशिककर झालोय आपण. या सगळ्यात आता मगाशी जे बोललं गेलेलं की दोघं खूप भांडता, मला सांगा की भांडण नेमकं कशाहून होतं? आमचे खूप सिली रिझन असतात, ते सांगण्यासारखे पण नाहीयेत खरं तर. म्हणजे ते त्याच्यावर म्हणजे लहान लेकर जसे 5-6 वर्षाचे भांडत असतील एकमेकांसोबत, तशी रिझन्स असतात. शेवटचं भांडण कशाहून झालं? शेवटचं आताच झालं. आता तिथे सीन करताना झालं होतं. तो उगाच बडबड करत होता, म्हणलं तोंड बंद कर. आता काय अर्थ होता घ्यायला? काहीच नाही. पण तो तिकडून मला तू तोंड बंद कर. तो उगाच दात खाणार माझ्यावर, मी दात खाणार, आणि जर 2 मिनिटांनी आपण विसरतो. पण ही सगळी केमिस्ट्री आम्हाला ऑनस्क्रीन वेगळ्या पद्धतीने खूप चांगली वाटते आणि खूप छान आवडते. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.